तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आज मी चाललोय का अण्णासोबत बाहेर फिरायला. मुरुड बीच आपला अण्णाचा एकदम देसी जुगाड आता बघा. गाडी स्टार्टर बघा आपली. धक्का स्टार्ट झाली स्टार्ट. आपली सवारी निघाली. आज तारीख 25 आहे आणि आम्ही फिरायला झालो दुपारनंतर फिरायला मुरुडला. तर काकी वगैरे आणि आदिती बसेल पुढे. धन आपल्याला ठेवायचं आहे. धन ठेवून आपण डायरेक्ट मुरुड बीच. चला मला पुढे भेटता. आता इथं कुठे धन ठेवतात? धन कुठे ठेवतात? धन धन ओके. हां दादाकडे. हो आवडतात लोकांना. हा बघतात, जातात एका दिवसात 100च्या वरती. 100च्या वरती बघतात वरती त्यांना. आपला गावचा मंदिर कडावचा गणपती. आपला कडावचा गणपतीचं मंदिर आहे. एंट्रन्स आपण आता मंदिरात आलं. मंदिर एकदम शांत आहे. काहीच मंदिर परिसर एकदम शांत होतं. तर इथे पाठीमागे एक छोटासा तलाव आहे. ह्याच्यात कासव वगैरे आहेत. एकदम शांत मंदिर आहे. तुम्ही यात असाल तर आताच दर्शन घेतलंय गणपतीचं. आणि काकी आणि आदिती आता आम्ही चाललोय मुरुड बीचला. काकांची गाडी वापस बंद पडलेली. आता धक्का मारा पण आम्ही चालू केले. एकदम बेकार गरम होत आहे. पाण्याच्या धारा निघत आहेत. चला तुम्हाला तर पुढे भेटू. अजून काय अजून पेट्रोल डिझेल वगैरे भरायचं. आता गाडी आपली कुठपर्यंत चालते तुम्ही सांगितलंय आता काकाने. चला तर पुढे भेटू आपण. या सगळ्या ते आमच्या बागा दाखवलं ते मोठे मोठे हा बघा तुमच्या पोरांनी व्हिडिओ केला नाही. मोबाईलवर आलाय. टाकले आहेत सगळे आपले. आपले 5 दिवसाच्या 5 व्हिडिओ आहेत ना, त्या सर्व टाकले आहेत. हा रोज आपण कुठे कुठे जातो. कुठल्या देवा भेटलेले सर्व देवा आम्हाला देवांची नावं पण सर्व देवा सांगितलं. देव आहे सावंतरी शेतकरी नरेंद्र माता देवी. आपलं चिकनकरीण देवीचं मंदिर. आपला पुढचा प्रवास चालू आधी 2 महिने पूर्ण गावी राहून मजा करून घेतली. आता फिरते थोडी. आता भावच येतील संध्याकाळी ना. अजून मजा येईल. रात्रीचा विसरलं वाटतं. रात्री मलाच बडबड पाहुणी येत आहेत त्यांना सांगते आम्ही हा नाही हा म्हणून. आणि आता स्वतः विसरलं. आता फोनवर पण बोलले.
आपल्याला आम्ही ड्रायव्हर आणलेले आहेत असं सांगा ना, ते कपडे आपल्या सोबत नाही, ड्रायव्हर सांगा. Driver सांगा. आमची आता फ्री मध्ये चालली आहे गाडी एकदम आरामात. गावची टेक्निक. बंद गाडी चालली आहे. बंद गाडी चालते. बिना डीजल डिझेल काय ते डिझेलचा बिना डीजल की गाड़ी चालू है. त्या डिझेलची बचत. इसको कहते हैं देशी जुगाड़. गावठी. इसको कहते हैं देशी जुगाड़. बाहेर बेकार ऊन पडलंय पण थोडं तरी आपण चाललो तर लगेच घामाने भरतंय. मग गाडी चालवून न्हावा लागते म्हणून. म्हणून तर मरीवर जा आणि त्यांना घेऊन या संध्याकाळी. जायला आपल्याला त्याच्यासाठी संस्थेमध्ये नीट सर्व बंद बिंद करतील का नाही ते बघायसाठी आणि त्यांना घेऊन यायसाठी घेऊन आपल्याला किंवा आपल्या बेसिनून सोडायचं काही बरोबर. आपल्या गावची खाडी. झाडं कसं
अरे काय बिन्ना किती चालवली आपण हो हो हा? हा ना अर्धी मला तर पायपासलाच थांबा झाला दिवस संपला असता. काय भेटलं का जायचं नाही ना घरी. भेटलास तुम्हाला आज भगवानच ठेवतो मी पुढतो परत गाडी देवासारखा अवतार भेटलाय. डिझेल भेटला नाही ते होते माझे 2 बाटल्या एक्स्ट्रा ठेवलेले अच्छा. नाही, मला मोडला जाऊन नसतो आलो ना पण तेवढ्या ह्याच्यात तुमचा डिझेल 2 बाटल्या संपलेला एक्स्ट्रा ठेवलेले मी आता डिझेल संपलेला आता इकडे भेटलाय फायनल तर फुल करू आता आम्ही फिरायला जाऊ मुरुडला रेट वाढणार होते ना रेट चला वाढणार एकदा नाश्ता वगैरे पण झाला आहे बघा पैशाचा गड्डी वाटत काकच्या पैसा ही पैसा पैसा नाही आपण आता हरणा गावात आहोत आपला हरण्याचा मार्केट आता नो प्रॉब्लेम जाऊन डिझेल जाऊ प्रॉब्लेम नाही संध्याकाळला का प्रॉब्लेम परत गाडीचा. हा सोमवार येते जाते नाही, गाडीची लाईट नाही. अरे गाडीला लाईट नाही आता आपल्या फोनच्या लाईटीवर यायला लागेल चालत बघा एकदम खड्डे खड्ड्यात रसच फिरत कोणता मुंबई गोवा हायवे खतरनाक मगाशी इकडनं आलो असतो ना आपण तेव्हा डिझेल वाटला असतो ना आपला. थोडा वाचला असता व्यायाम होता बॉडी ठेवते जेवण पाणी पुढे पाण्याच्या बाटल्या भरल्या आपल्यामध्ये पण थंडा गरम थंडा गरम कांदा कोण कसं देतो कांदा आता मसाला आहे. फायनली आपण पोचलो मुरुड ब्रिजच्या जवळ पहाड रोड आहे मुरुड ब्रिजकडे जाण्यासाठी कामाला आहे काय? तावका झालं मित्र पण सांगते. 5 किलोमीटर इथून इथे इथूनच आहे 6 किलोमीटर पावडर लावून जिंकली 5 किलोमीटर 5 झाले पावडर लावून. बरं आहे गेला ना आलं.
काय सांगितलं मानवे आलं फायनल 5 किलोमीटर आहे. इथे सर्व प्रकारची जेवणाची वगैरे सोय वगैरे आहे. हॉटेल पाऊस दोन्ही साईडला हॉटेल पण आता महाग का वाटतंय. आला हा कुठं चालला? आता पाठीवरती तिकडे सरळ गुरुपुराला वरती सरळ ना? सरळ सरळ तिकडं हा हा सरळ कोण दाखवलं नाही तो? ती पण आहे. लालपरी. लाल परी बघा. मला बघूला कुंभली परी होत नाही काय मुरुड बीच तो करता नाही त्याला वाटलं त्याला विचारलं मुरुड बीचला येतच काय पागल इकडे म्हणा. आता त्याला फायनली आम्ही वाटलं, त्याला पोहोचलो. विचारलं मुरुड बीचला येतच काय म्हणून तो म्हणतो नाही तुम्ही रिक्षावाले ना कोण आहो? हा अरे त्यांना तुम्ही त्यांना बोलावत आहेत की चला येता रे मुरुड बीचला. तुम्ही रिक्षावाले ना? पुढे पुढे चालले जाऊ अरे त्यांच्या गाडी स्टार्टिंग होणारच आहेत आपले ना होणार म्हणून आपण इथे ठेवले तिथे एवढ्या माणसांच्या ते धक्का देणारच काय पागल. जागा पण मस्त भेटली. मग हवा आला पाठन. आपल्यालाच लाज वाटेल तिथे एवढ्या माणसांच्या धक्का द्यायला. हो? चला लावली देवळात पाया पडली आणि मग ह्या रस्त्याने गेलं. चला फायनली पोचलो मुरुड बीचला. सर्व एकदम का हा ना फायनली काय घेतलं ना सगळं गाडीमध्ये ठेवलं आम्ही टमटममध्ये. तिथे घेऊ काहीतरी खाऊ आता. बघून आले तरी झोपतायत माणसं. हा ना चला मला पुढे भेटू. इथे पूर्ण नारळ पक्षीच्या भाग आहेत. एवढी नव्हती का चालती बा मी. वापस जायचं मग. वापस जायचं का टमटम घ्यायला. काय बोलते? हा ना जास्त लांब नव्हतं ना. थांबवले म्हणजे का थांबवले ते चक्कल पाहिजे तुम्हाला. एवढ्या माणसांचा धक्का देणं होती. का थांबवले बोललीच नाही मी बोलली एवढं नव्हतं बा चालायला तेव्हा अशी बोलली. हा मी थांबवली का त्याचा अर्थ तुला समजायला पाहिजे. फायनली आपण पोचलोय मुरुड बीचला. हा पाऊस नाही तेच उडतंय. काय बोललं ते चांगलं उडतंय. तो हा ते ना. तर आम्ही जरा चालून लगेच बीच आला. हा मी पण आलो तर एकदा तर वेगळ्या साईडने आला होता. त्या साईडून नाही ना. गाडीच्या साईडने आला होता. तर थोडी गाडीतनं उतरलं थोडीशी चाललं लगेच beach आलं. 2 मिनिटावरच बीच आहे आपला. आपण पोहोचतो मग 5 मिनिट 2 मिनिट. दमली पिशवी दिली. थकली ती. एवढं बसून आले तरी काय घेणार आहे जरा हातात नको आता काय. ते खाल्लेलं जिरत हो, चालतंय परिस्थिती. गरम होत आहे.
अगं भरती आहे ना भरती इथंच भरती झाली. वा. इथं सगळं खाण्यापिण्याची सोय आहे. आपण असे तर रोज खातो पण रोज खातो घोड्यावर बसायचं. हॅलो. जागा नाही भरपूर फिरायला कारण का दुकानाबरोबर जागा कमी आहे खाली. जेव्हा आम्ही हॅलो. भरपूर खालपर्यंत होतो पाणी एक मिनिट. आमच्या गावचा मोरोड बीच आहे इथं गर्दी बघा. खालीपर्यंत जातो भरलाय पूर्ण पण ते काल पाऊस पडला त्यानंतर हा सागरचं लग्न झालं होतं कळतं. भरती भरती. त्याला आता काय करायचं? इगलू इगलू मला नवरा आला तेव्हा घोडा नव्हता. आम्हाला काय माहिती आम्ही घोडे बघायला होते आतमध्ये. सागरच्या लग्नात घोडा नव्हता पहिला आलेला. आला पांढरा आणि तांबड्या कलरचा मुलगा आला तेव्हा वरात तेव्हा आणला हा आता. संध्याकाळी गाडी होती. गर्दी झाली गर्दी. पोहायला माणसं किती होती पाणी. काय बुटा कशाला घालून गेले मग? मामाच कुठे आहे नाही तर चुकशील कुणाच्या तरी हात धरशील. सर्व वेळ निघाले अजून गर्दी आहे. तरी आज थोडी एवढी नाही वाटत आहे ना तर भरलेला असतं अजून. तिथपर्यंत असतं ना ते. आता उशिरा चालू होईल. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतात.